नमस्कार 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 मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? टीव्ही समोर येऊन बसलेले आहेत ना, 6:30 झालेले आहेत. तेव्हा मी आशिष तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाचं ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज सुद्धा आपण साताऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि साताऱ्यातील आपल्या या पुनवडी गावातील या सगळ्या ताया पुन्हा एकदा नवीन ताया सगळ्या इथे आलेल्या आहेत. क्या बात आहे. आणि जो काय उत्साह सगळ्या तायांमध्ये आहे, खूप छान वाटतंय. त्याच्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या सोहळा सख्यांचा हा सोहळा लवकरात लवकर साजरा करणार आहोत. तुम्ही सगळे तयार आहेत? चला तर मग सुरुवात करूया आपला हा धमाकेदार मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा. आणि अजिबात वेळ न घालवता आपण पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि आपण आता सुरू करूया आपला खेळ खेळूया खुल्लम खुल्ला हा खेळ. आणि याच्यामध्ये एक वाक्य आपण देतो आणि ते वाक्य पटापटा पटापटा बोलून दाखवायचं असतं आणि त्यासाठी ह्या साही ताया इथे आलेल्या आहेत. हा, तर आपण हा खेळ सुरू करूया. वाक्य असं आहे, वाक्य माहिती नाहीये पण आता मी सांगतो. वाक्य असं आहे, श्रुतीची पुत्री कृती. हा, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. हे वाक्य पटापटा पटापटा पटा बोलून दाखवायचे. जी ताई हे वाक्य पटापटा बोलून दाखवेल तिला मिळणारे बक्षीस. कुठून सुरुवात करायची आधी? इथून का इथून? सांगा, तुम्ही सांगा. तिथून सुरुवात करायची तुमचं? अरे वा, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या. असा कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःवरती. ताई तुमचं नाव सांगा. स्वाती अमित शेलार. स्वाती ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 3 वर्ष झालेत. हा. व्हेरी गुड. कसं चाललंय सगळं? हा, व्यवस्थित. माहेर चालेल, कुठलं? पुनवडी. पुनवडी माहेर. हा. वा. आणि सासर? आंबेघर. आंबेघर. वा. खूप भाऊजी आहेत? नाही. बरं. हा, कामावर गेलेत? हा. वा. बरं, हरकत नाही. आहे ना, 3 वर्ष हो, झाली. झाली. काय प्रगती? संसार चांगला चाललेला आहे. एक मुलगा आहे. हा, एक मुलगा हा, आहे. सर्व व्यवस्थित चाललंय. सगळं व्यवस्थित आहे. व्हेरी गुड. हा, आणि आता श्रुतीची पुत्री कृती हे वाक्य पटापटा पटापटा पटा सलग पटापटा 15 वेळा बोलून दाखवायचे. पटापटा. श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती, कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची कृती कुत्रे नाही बोलायचं. आता नाचत बोलायचं. रेडी? हा, 1 2 3. हा, श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची. हे कुठलं नाचणं आहे मला काही कळत नाहीये. हा हा, ओके, व्हेरी गुड. तुमचं नाव सांगा आधी. वैशाली तानाजी पार्टे. वैशाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 25 वर्ष झालेली आहेत. तानाजी भाऊजी काय करतात? बिझनेस आहे आमचा. बिझनेस आहे. ओ वाव, बिझनेस. ओके. मग भाऊजींना बिझनेस मधून वेळ मिळतो? हा, मिळतो. काय प्रगती आहे मग? सगळे. ताई, हे जे वाक्य आहे, पटापटा पटापटा बोलायचं आणि नाचत बोलायचे. लवकर. 1 2 3. हा हा. श्रुतीची पुत्री कुत्री कुत्री. माझा पाय दिला तो, माझा पाय दिला. होऊन जाऊ दे. हा, 1 2 3. हा. श्रुतीची पुत्री कुत्री श्रुतीची. नाही, तुम्ही नाचा एकदा. मला बघितलं नाही मागाशी, जरा नीट नाचा. नाही, तुम्ही नाचून दाखवा. नाही. श्रुतीची पुत्री कुत्री, श्रुतीची पुत्री कुत्री. हा नाही. हा, मग अशी 2दा तुम्ही बोललात ते चाललं. हा, रेडी? 1 2 3. हा. श्रुतीची हा, रेडी? 1 2 3. हा. माईक नका ना पुढे. द्या इकडे. हा, माईक जवळ धरा आता. हा, माईक जवळ धरा. रेडी? हा, 1 2 3. माईक जवळ धरा. श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री माझा घसा जरा बसलेला आहे. मी डान्स करू शकते पण बोलू शकत नाही. श्रुतीची पुत्री कुत्री ना, ही कुत्री कुठे आहे ती एकदा घेऊन या. श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती. असंच की डान्स करत होतात. मग कसं करत हे होतात? बघा, तुम्ही तुमच्या मनाची वाक्य बोलू नका. हा, वाक्य ते बोला, श्रुतीची पुत्री कृती. हा, बोलले ना. चला एकदा जोरदार टाळ्या. काही बोलल्या नाहीत. तुम्ही घरात शांत असता? नाही. नाही ना. हा, मग आता हे जे आहेत ना, श्रुतीची पुत्री कृती हे वाक्य रागात बोलायचं. रागात. हा, लवकर. हा. श्रुतीची. हा. भाऊजी ना, भाऊजी. हो, ऐका हो भाऊजी. हा ऐका. हा, ऐका. हा, ऐका. ओ ऐका. हा श्रुतीची हा. पुत्री हा. कृती. एवढ्या हळू नाही. हा. श्रुतीची पुत्री कृती. हा. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. तुमचं नाव सांगा ताई.
प्रियंका मंगेश हुमने. प्रियंका ताई किती वर्ष झालीत लग्नाला? 9. वा व्हेरी गुड, खूप छान. आता हे वाक्य तुम्ही रागात रागात बोलून दाखवा. समोर भाऊजी आहेत, त्यांना आपण सांगितलं पण त्यांना काही जमलं नाही रागात. हा मी बोलतो तसं बोला. हा रेडी. ओ धनी. ओ धनी, श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री हा राग अजून होऊन दे, मी थांबवलं ओ नाही. धनी, ओ धनिया. ओ धनी, धनिया. ऐका ना सर. धनुकली. ओ धनी, ओ धनुकली. असं करा, असं ओ करा. धनुकली, अयो, अयो. श्रुतीची पुत्री कृती. धनी, हा. श्रुतीची पुत्री कृती. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. नाव सांगा तुमचं ताई. हर्षदा किरण चिकणे. हर्षदा किरण? हर्षदा किरण चिकणे. किरण चिकणे. किरण चिकणे आहात म्हणून त्यांना होकार दिलेला दिसतोय. कुठे आहेत किरण चिकणे, आहेत का इथे? नाही आहेत. बरं, ते कुठे कामावर गेले? हो. कामावर गेलेत. बरं, किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष. 7 वर्ष झालेली आहेत. व्हेरी गुड. काय प्रगती? सगळीच प्रगती आहे. छान सगळीच आहे, प्रगती उत्तम आहे. हा. प्रगती म्हणजे सांगायचीच नाहीये तुम्हाला. ठीक आहे, हरकत नाही, काही हरकत नाही. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य नाचत नाचत बोलायचंय. श्रुतीची पुत्री कृती. मी माईक धरू. हा रेडी, व्हेरी गुड. 1 2 3. हा. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, हे. श्रुतीची पुत्री कृती, हे, हे. श्रुतीची पुत्री ये बात. कृती, श्रुतीची हे, हा. पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, हे. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, छोटीची. श्रुतीची हा. पुत्री कृती, हे. श्रुतीची पुत्री कृती, हे, हे. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, ये बात. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, काय सांगते? श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, अगं बाई. हा. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. हे बघ, हे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. 7च दिवस झालेले आहेत. लाजत लाजत समोर भाऊजी आहेत. हा होऊन जाऊ देत. हा आणि अहो आणि 3 हे फार महत्वाचे आहेत. हा होऊन जाऊ देत. क्या बात आहे. आहो. श्रुतीची पुत्री कृती, अरे बापरे. श्रुतीची पुत्री कृती, अहो आणि 3 पाहिजे ना. श्रुतीची पुत्री कृती. अहो आणि 3 प्रत्येक वाक्याला अहो आणि 3 आहो. हा. हवंय की काय नकोय म्हणजे काय? हा मी करतोय तसं करायचं. हा हा बघा, नीट बघा. अहो. आहो. हे कुठलं? अहो. आहो. आ. आ. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पृथ्वी. श्रुतीची पुत्री कृती. हा व्हेरी गुड, क्या बात आहे. तुमचं नाव सांगा. दिव्या उमेश पार्टे. दिव्याताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 2 वर्ष. हा 2 वर्ष झालेत ना. हरकत नाही, व्हेरी गुड. 2 वर्ष झालेली आहेत. हा आणि हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही बरं रागात बोला. चला हे रागात बोला. 2 वर्ष झालेली आहेत. हा राग काढा सगळा काय तो. हा श्रुतीची पुत्री कृती. हा रागात आहे हे. हे रागात आहे. बरं ठीक आहे, नाचत नाचत बोला बघू. हा मी धरू हे. हा ठीक आहे. हा श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलं त्या त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. या ज्या नाचत नाचत ज्या केल्या त्यांनी खूप छान नाचलं तुम्ही. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुमचं. ज्या ताईंना जवळ जवळ लग्नाला 7 दिवस झालेले आहेत त्यांना आपण हे बक्षीस देणार आहोत, जे छान सुंदर लाजलेले आहेत. हो हो व्हेरी गुड. आणि आता ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय तो खेळ आता सुरू करतोय. ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि त्या खेळासाठी या सगळ्या टाळ्या इथे सज्ज झालेल्या आहेत. तेव्हा सुरू करूया आपला हा खेळ, ज्यासाठी म्युझिक प्लीज.
म्युझिक प्लीज. हा म्युझिक प्लीज. सिंगापूरचं कौतिक नाही मला कौतिक नाही शिमल्याचं इमल्याहूनही भारी आहे घरट जागू मैनेच आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. पुढून जा, काही हरकत नाही. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. लवकर. हा व्हेरी गुड. क्या बात आहे. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. आता एकाच खुर्चीमध्ये आहे आणि तिघी जणी आहे ती. आणि तिघी जणी आहे ती. हा, त्यासाठी म्युझिक प्लीज. त्यासाठी म्युझिक प्लीज. मी जिंकणार. मी जिंकणार. म्युझिक द्या. म्युझिक द्या. पापलेट भोमिल भोली खुशी येऊनशी आयलो ताजी ताजी खायची मावरक या नाही भेटावची मग कर्णाला भाव करतस. गेल्या बाजाराला तुला तोऱ्यामध्ये मिनी प्रायव्हेट नंबर दिला माझे मोऱ्याचा भाव पुरा डिटेल मध्ये तुला व्हॉट्सअप होता मी केला तरी बोनीच्या येलेला मागून फोरून कन्नाला भाव करताय माझे सोन्याचे भावऱ्याच्या आजूला बाजूला कन्नाला दर पडताय शिमग्या कोल्याची. हा व्हेरी गुड. लवकर या तिथून. आणि आपल्या याच्या संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताईने उत्तम नृत्य सादर करत होत्या आणि मी तुम्हाला सांगतो आपल्या आनंदाला आपल्या उत्साहाला कधीच वय नसतं आणि तेच आपल्या ह्या ताईंकडे ह्या आजींकडे बघून आपल्या लक्षात येते. त्यामुळे त्यांच्या ह्या उत्साहासाठी आपण त्यांना एक खास विशेष बक्षीस देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून. घे ना आजी, आता देतोय तर. अरे घे ना लवकर घे. हाय ते हवं तर आहे पण उगीच आपलं. हा त्या बात एकदा जोरदार आहे आजींसाठी होऊन जाऊ देत. ज्या संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. वा, खरंच खूप छान वाटतंय आणि सगळ्या ताई अगदी छान एन्जॉय करतायत, मनापासून एन्जॉय करतायत आणि खूप छान वाटते. स्वतःसाठी जे काय तुम्ही वेळ काढून आलेले आहेत ना ते बघून मला खरंच खूप छान वाटतं. पण इतकं सगळं छान चालू असताना एक अबोला मात्र नक्की असतो आजी. तो अबोला आपण दूर करत असतो. आपल्या चूकभूल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आणि आज सुद्धा एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कुणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. लक्ष्मी रामचंद्र उंबरकर. लक्ष्मीताई, कोणाबरोबर हा अबोला आहे आणि किती वर्ष झाले हा अबोला आहे? जास्त वर्ष नाही, थोडे दिवस झालं, 1 महिना. एकच महिना झालेला हो, त्याच्या अगोदर पण बोलत नव्हती ती आमच्याशी. आहे. बोलत नव्हती. पण कोण आहेत त्या? म्हणजे शीच पुढं बसले माझ्या समोर. त्या तुमचे म्हणजे कोण? हो, शेजारी माझी. तुमच्या शेजारी राहतात? शेजारी जवळची पण आहे ना. का असं का बोलत अहो, नाही? ते काय? आमच्या इथं आली, हा. तिचं घर बांधते ते. तिची लाईट गेली होती हा. तर एक माझ्या सुनेला काय बोलली, आणि तेवढं हे कर, माझा मोबाईल लाव. ती होती गडबड, ती आली बाजारात नाही आणि ती पोरगीनं नेऊन डब्यावर ठेवला आणि तिनं लावलाच नाही. तिला ते मोबाईल लावला नाही, हिला राग जोरात आला. जशी उठली तशी बत्त्यानी पडली. हा. रागात उठली आणि तशीच पडली. तर आता मी म्हणते ही माझ्याकडनं का पळत जाते चपल्या घेऊन, तशी पडलेली मला नाही माहित. नंतर आली माझी सून म्हणते कलिताई पडली, तिला इथं लावते मी, थांब हळद लावते. तर ही गोली आता माझ्या सुनानं जेलायची का मी जेलायची सांगा तुम्ही. एक मिनिट, मी थांबा. मी त्या आजींना इथे बोलवतो ज्यांच्याबरोबर अबोला आहे. त्या आजीला, आजी या इथे. आजी इथे या. लक्ष्मीताईंनी सांगितले की तुमच्यावर अबोल आहे आणि तुम्ही रागवलात, मोबाईल तुमचा चार्ज नाही केलात म्हणून. हा, आणि रागात उठलात आणि तिथेच पडलात खाली. काय पण काय एवढा राग कशाला यायला पाहिजे? राग मी दुपारी दिला होता. माझा चार्ज मुंबईला गेलेला, मग शेजारी कशासाठी असावी? तर शेजारी काय फक्त चार्जिंग साठीच पाहिजे?
सर्वेसाठी पाहिजे. सर्वेसाठी पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे ते? माझं म्हणणं की आपण आता ती 2 माणसं आहेत आमच्या शेजारी, दुसरी एक म्हातारे, इकडे 2 माणसं आहेत. आपण तुमची मुलं बाळ मुंबईला येतं, तर तुम्ही आम्हाला काय असलं तर बोलून चालून सांगावं. बरोबर. आबूला कशाची वरचा धरायचा? आबूला कशासाठी धरला? मी पडल्या माझ्या मागोमाग कुणीतरी या पाहिजे होतो, बरोबर ना? मी रक्ताबांबूळ झाली. मग ते मी गॅट एवढ्या दगडीतनं बाय का चालल्या ह्याचा विचार करून माझ्या पाठीशी कुणी यायला पाहिजे होतं. माझ्यापाशी जर गाडी नसती तर मी त्या वेळेला काय केलं असतं? केरगळला गेले, केरगळच्या डॉक्टरांनी ॲम्ब्युलन्स बोलावली, इथपर्यंत पोचले मी, तरी कुणी शेजारी हजर नाही. ॲम्ब्युलन्स बोलवण्या इतपत आजी पडल्या आणि तुम्ही लक्ष नाही दिलं. हा खरं तर राग आहे आजींचा. हा राग आहे आमच्या. तुम्ही का नाही लक्ष दिलं? आवड लक्ष मी असतो गेली, नंतर मी घरी आले आणि ते आणि सून माझी म्हणते कलिताई पडली. तेवढ्या हिनं गाडी दोघांनी काढली आणि गेली, तर त्यांचा मोबाईल नाही आमच्याकडे. आम्ही कसं फोन करणार? त्यात ते गेले मुंबईला, मग आम्ही दोघी काय करणार? ताई एक सांगू का? बघा, माणूस केव्हा रागवतो? आपल्या माणसांवरतीच रागवतो. कारण काही अपेक्षा असतात, आपल्या माणसांकडूनच अपेक्षा असतात. परक्या माणसांकडून अपेक्षा असतात का? नाही. आणि आपले शेजारी पाजारी असायलाच पाहिजेत. शेजारची माणसं पण आपली असतात. वेळी अवेळी किंवा अडीअडचणीला तेच उपयोग येतात. त्यावेळेला तुम्ही अवेलेबल झाला नाहीत किंवा उपयोगी पडल्यात म्हणून ह्या आजींचा राग आहे. पण तो राग म्हणजे हक्काच आहे ना. आल्याच्या नंतर तरी मला हाक मारायचे ना. हाक मारायची कशी? 10 वाजेपर्यंत आम्ही बसलो होतो, यांचा फोनच नाही. ताई तुला मनापासून आजींशी बोलायचं? मला वाटतं ना मनापासून बोलावं. काय तुमची मुलं मुंबईला, आमची मुलं आपल्याला हाय कोण तिथं? पण मी एक सांगू का? हे बघा, शेजारी पाजारी असतात, भांडणं होत असतात, ती वेळीच मिटवून टाकायची. आज आपण चोकबुल द्यावी घ्यावी मध्ये तुम्ही इथे आलेला आहात, दोघी जणी आलेल्या आहेत. तुमचा अबोल आहे त्यांच्याबरोबर, त्यांचा पण अबोल आहे तुमच्याबरोबर. दोघांनी बोलावंसं वाटतंय, तर आपण ह्या माध्यमातून आज हा अबोला आपण दूर करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या दोघींसाठी होऊन जाऊ देत आणि एक छानशी मिठी मारा बघू. छानशी मिठी. हा राग काढलाय का काय केलं तू? नाही, ती रागात जोरात येते, मग तुझ्यावरच राग काढला मी. आता परत चांगली बोलावी म्हणून. व्हेरी गुड, व्हेरी गुड. झाला, अबोला दूर झालेला आहे. आजी अबोला दूर झालेला आहे. आता पुन्हा रागवू नकोस. हा, तुमच्या अबोल्याची जी सांगता आहे ती आपण गाण्यातून आणि नाचत नाचत आपण दूर करूया. अबोला होऊन जाऊ दे. एखादा गाणं लावा पटकन. संगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू होशील काय, गो संगतीनं माझ्या तू येशील काय. आज संगतीला तुझ्या मिळणार ना, यार संगतीला तुझ्या मिळणार ना, तुझ्या फिरतीची राणी मी होणार ना, गो संगतीनं माझ्या तू येशील काय. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा अबोला दूर केलेला आहे मी. आणि ताई आणि आजी तुम्ही दोघी इथे माहेरी आलेले आहेत. हा, आपण एक काम करूया ताई, आज तुझी ओटी भरली जाणार आहे आणि ते सुद्धा आजींच्या हस्ते आज तुमची ओटी भरली जाणार आहे. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते, माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला, माहेरा येण्यासाठी निरोप भावान धाडीला, कसं सांगू बाई बाई लय भारी सासूरवाडी. कसं छान वाटतंय की नाही? हा, आपण येतो, माहेरी येतो, एक अबोला असतो, भांडण असतं, आपण ते दूर करतो. जाताना कसं अगदी मन मोकळेपणे जातो की नाही? हो की नाही? आता सुद्धा तुम्ही सगळ्या इथे छान मनापासून मन मोकळेपणाने खेळलात, बागडलात, एक छानसा अबोला सुद्धा आपण दूर केलात. त्याच्यामुळे तुम्ही जाताना अगदी आता पुन्हा तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये, तुमच्या संसारामध्ये पुन्हा तुम्ही व्यस्त होणार आहात. पण ह्याची आठवण तुम्हाला नेहमी सतत राहील, क्षणाक्षणाला राहील. त्यामुळे मला असं वाटत होतं की अजून काही वेळ जर आपण थांबलो असतो, अजून काही खेळ खेळलो असतो तर बरं झालं असतं. पण आजच्या भागापुरतं आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी.
तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. ये बात